नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नवरात्रामध्ये गूळ आणि साखर न वापरता हे ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवावे त्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे. तर नवरात्रात बहुतेक जणांना 9 दिवसांचे उपवास असतात. तर उपवासाला हा लाडू नाश्त्याला किंवा 5 वाजता जर भूक लागली तर एक तोंडात टाकला तर अगदी हेल्दी असा हा लाडू ठरेल. त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांनाच काय पण वयस्कर माणसांनासुद्धा हे लाडू अतिशय मऊ असे होतात. तर बघू शकता. आपण याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर सर्वप्रथम एका पॅनमध्ये इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर 2 चमचे साजूक तुपाचा वापर करायचा आहे. तुम्हाला तूप कमी आवडत असेल तर कमी घातलं तरी हरकत नाही. तर इथं सर्वप्रथम मी एका छोट्या वाटीने डिंक घेतलेला आहे. तर डिंक ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी हरकत नाही. पण अतिशय हेल्दी असे हे लाडू होतात. त्यामुळे मी थोड्या तुपाचा वापर करत हा डिंक छान तळून घेत आहे. तर बघू शकता क्रिस्पी असा हा डिंक मी तळून घेतलेला आहे. थोडं तूप पहिल्यांदाच तुम्ही जास्त घातलं तरी हरकत नाही. तर हा जो डिंक आहे बघू शकता अतिशय क्रिस्पी असा छान झालेला आहे. तर त्याला आपल्याला डिंकाला सर्व डिंक फुलेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर डिंक बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी साजूक तूप वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी खसखस ॲड केलेली आहे. तर कुणाकडे जर खसखस उपवासाला खात नसतील तर नाही घातलं तरी हरकत नाही. तर एरवीसुद्धा हे लहान मुलांना तुम्ही लाडू बनवू शकता. स्कूलमध्ये छोट्या ब्रेकमध्ये हा लाडू खूप हेल्दी असा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्यामध्ये छोट्याच वाटीने मी खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे. थोडंसं खोबरं जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर खोबरं जास्त घातलं तरी हरकत नाही. आणि तांबूस रंगावर मी हे खोबरं छान परतून घेतलेलं आहे. खोबरं बाजूला काढलं आहे आणि स्टीलच्या 2 वाट्यांनी मी इथे मखाना ॲड केलेला आहे. तर मखाना आपल्याला तूप टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता अजून थोडा वेळ याला छान परतलं की हा छान क्रिस्पी असा होतो. थंड झाल्यावर क्रिस्पी होतो. तर मखानाही साईडला बाजूला काढून ठेवलेला आहे आणि त्याच पॅनमध्ये मी इथे साजूक तूप ॲड करून परत एकदा 1 वाटी बदाम घेतलेले आहेत. बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून बदाम छान भाजेल किंवा छान तळून घेता येईल. तर बदाम छान परतून झालेले आहेत. तर त्याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तर याच्यातलं कुठलंही साहित्य तुम्ही कमी अधिक घेतलं तरी फार काही फरक पडत नाही. शेंगदाणेही छान असे क्रिस्पी तळून झालेले आहेत. तर 1च वाटी इथे अक्रोडचे तुकडे करून घेतलेले आहेत मी. तर बघू शकता इथे अक्रोड छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर छान तुपावर असे लालसर परतले, मंद गॅसवर परतले की छान होतात आणि चवीलाही हे लाडू खूप सुंदर लागतात. तर अक्रोड मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. घरामध्ये जेवढे अवेलेबल होते तेवढेच मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट जास्त आवडत असतील ते जास्त ॲड केले तरी हरकत नाही. तर बघू शकता काजू आणि पिस्ता मी साईडला बाजूला काढून ठेवलेला आहे थंड करण्यासाठी. आणि यामध्ये जवळपास मुठ्ठी भरून अशी खजूर वापरलेली आहे. जवळपास 1.5 वाटी खजूर आहे ही. तर ही जी खजूर आहे सीडलेस खजूर घ्यायची आहे किंवा जर बियांची खजूर घेतली तर आपल्याला याला बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आणि ही जी खजूर आहे ही छान अशी तुपावर आपल्याला परतून घ्यायची आहे. तर बघू शकता किती मऊ अशी ही खजूर झालेली आहे. तर थोड्या वेळेस परतलं की छान अशी ही खजूर मऊ होते. तर अशा पद्धतीने याला छान तुपावर परतून घ्यायचं आहे. डायबिटीससाठी सुद्धा हा लाडू अतिशय उपयुक्त असा आहे. तर खजूर बाजूला काढून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे आणि आता बघू शकता थंड झाल्यावर मखानासुद्धा क्रिस्पी झालेला आहे. याच्यातच मखाना, डिंक हे सर्व जिन्नस हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. तर संपूर्ण ताटातील साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेते आणि याची छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. याला जास्तही बारीक करायची गरज नाही. तर याच्यातलेच थोडेसे जे बदामाचे तुकडे आहे, अक्रोडचे तुकडे आहेत आणि इथे मी काजू आणि पिस्त्याचे तुकडे आहेत ते थोडेसे एका वाटीमध्ये मी साईडला काढून ठेवलेले आहेत.
तर बघू शकता हे परत सर्व साहित्य आहे तळून घेतलेलं थंड झालेलं आहे आणि हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे जे उरलेले परत अक्रोड आणि शेंगदाणे आहेत ते पण मी या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आणि छान याची बघू शकता जास्तही बारीक वाटायची गरज नाही. थोडेफार जरी राहिले तुकडे तरी हरकत नाही. तर खजूर आपली थंड झालेली आहे, मऊ झालेली आहेत बघू शकता. आणि इथे बघू शकता मखाना डिंकची पावडर झालेली आहे. खोबरं आणि खसखस मी असंच घेणार आहे कारण दाताखाली घातल्यावर खूप छान चव लागते. वेलची पूड घालून घेतलेले आणि जे वाटीमध्ये ड्रायफ्रूट्स तसेच ठेवले होते तुकडे ते मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आणि हे सर्व जे जिन्नस आहे हे ड्रायफ्रूट्स आणि बघू शकता हे खजुरीचं मिश्रण ते मी छान हातानेच असे व्यवस्थित पहिल्यांदा हे कोरडे जिन्नस आधी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्येच आपल्याला ही जी खजूर आहे ही सॉफ्ट झालेली जी खजूर आहे ती यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे. परत याला मिक्सरवर काढायची बिलकुल गरज लागत नाही. बघू शकता हातानेच छान असं हे ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ मळतो किंवा कणिक मळतो तर त्याच पद्धतीने याला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जर हे परत मिश्रण मिक्सरवर काढलं तर याच्यातले जे अख्खे ड्रायफ्रूट घातलेले आहेत ते मऊ होतील. आणि बघू शकता अशा पद्धतीने अतिशय पटापट असे एकाच हाताने हे लाडू वळले जातात. किती पटकन असे हे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता. आणि हा लाडू मोठा जास्त आपल्याला हेवी होईल त्यामुळे अशाच पद्धतीचे लाडू तुम्ही बनवू शकता. अगदी लहान मुलांना पटकन हातात दिले तर पटकन संपवतील. त्यामुळे असे लाडू तुम्ही उपवासाला किंवा लहान मुलांना नक्की ट्राय करून बघा. तर या पूर्ण मिश्रणामध्ये जवळपास अशा साईजचे 30-35 लाडू तयार झालेले आहेत. तर ड्रायफ्रूटचं कमी जास्त केले तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने हे लाडू साखर किंवा गुळाचा वापर न करता तयार झालेले आहेत. तर ह्या नवरात्रीला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा. तर हे लाडू सगळ्यांना आवडतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत. हे लाडू हेल्दी असे आहेत. तर अशा पद्धतीने छान असे लाडू तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.